धार्मिक ग्रंथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद दासबोधातील दशक 11वा समास 10वा निस्पृह वर्तणूक या समासाचं वाचन करणार आहोत. निस्पृह वर्तणूक म्हणजे इच्छारहित, आसक्तीविरहित आणि अहंकार शून्य जीवन पद्धती. समर्थ रामदास स्वामी सांगतात की निस्पृह माणूस सुख दुःख, लाभ हानी, मान अपमान यापासून अलिप्त राहतो. तो कर्म करतो पण कर्मफळाची अपेक्षा ठेवत नाही. विषय, संपत्ती, सत्ता किंवा देहाभिमान यांचा लोभ धरत नाही. बाह्य व्यवहार करत असतानाही त्याची अंतर्वृत्ती शांत व स्थिर असते. निस्पृहतेमुळे विवेक, वैराग्य आणि आत्मज्ञान दृढ होते. समर्थांच्या मते निस्पृह वर्तणूक अंगीकारल्यास मन निर्मळ होते आणि साधक मोक्ष मार्गाकडे सहज वाटचाल करतो. या समासाचं वाचन आपण करूया. श्रीराम मूर्ख एकदेशी होतो, चतुर सर्वत्र पाहतो, जैसा बहुधा होनी भोगितो, नाना सुखे श्रीराम. तोची अंतरात्मा महंत, तो का होईल संकोचित, प्रशस्त दानता समस्त विख्यात योगी श्रीराम. करता भोक्ता तत्वता, भूमंडळीय सर्व सत्ता, त्या वेगळा त्या सज्ञाता, पाहे साकवणू श्रीराम. ऐसे महंके असावे, सर्व सार शोधून घ्यावे, पाहो जाता न संपडावे, एकाएकी श्रीराम. कीर्ती रूपे उदंड ख्यात, जानती लहान थोर समस्त, वेश पाहता शाश्वत एकही नाही श्रीराम. प्रगट कीर्ती ते ढळेना, बहुत जनास कळेना, पाहो जाता आदळेना, काय कैसे श्रीराम. वेशभूषण ते दूषण, कीर्ती भूषण ते भूषण, चाळणे विनये कक्षण, जाऊच नेदी श्रीराम. त्यागी ओळखीचे जन, सर्व काळ नित्य नूतन, लोक शोधून पाहती मन, परी इच्छा दिसेना श्रीराम. पुरते कोणाकडे पाहेना, पुरते कोणाशी बोलेना, पुरते एके स्थळी राहेना, उठून जातो श्रीराम. जाते स्थळ ते सांगेना, सांगितले तेथे तरी जायेना, आपुली स्थिती अनुमाना, येवोच नेदी श्रीराम. लोकी केले ते चुकावी, लोकी भाविले ते उलथवी, लोकी तरकिले ते दावी, निर्फळ करोनी श्रीराम. लोकास पाह्याचा आदर, तेथे याचा अनादर, लोक सर्व काळ तत्पर, तेथे याची अनिच्छा श्रीराम. एवं कल्पिता कल्पेना, ना तर्किता हि तर्केना, कदापि भाविता भावेना, योगेश्वर श्रीराम. ऐसे अंतर सापडेना, शरीर ठाई पडेना, क्षण एक विषंभेना, कथा कीर्तन श्रीराम. लोक संकल्प विकल्प करीती, ते अवघेची निर्फळ होती, जनाची जनाला जवी वृत्ती, तेव्हा योगेश्वर श्रीराम. बहुत शोधून पाहिले, बहुतांच्या मनास आले, तरी मग जाणावे साधिले, महत्कृत्य श्रीराम. अखंड एकांत सेवावा, अभ्यासची करीत जावा, काळ सार्थकची करावा, जनासहित श्रीराम. उत्तम गुण तितुके घ्यावे, घेऊन जनास शिकवावे, उदंड समुदाय करावे, परिगुप्त रूपे श्रीराम. अखंड कामाची लगबग, उपासनेस लावावे जग, लोक समजोन मग, आज्ञा इच्छिती श्रीराम. आधी कष्ट मग फळ, कष्टची नाही ते निर्फळ,
साक्षे ते विन केवळ वृथा पुष्ट श्रीराम. लोक बहुत शोधावे त्यांचे अधिकार जाणावे, जाण जाणून धरावे जवळी दुरी श्रीराम. अधिकार परत्वे कार्य होते, अधिकार नसता व्यर्थ जाते, जाणून शोधावी चित्ते नाना प्रकारे श्रीराम. अधिकार पाहून कार्य सांगणे, साक्षेप पाहून विश्वास धरणे, आपला मगज राखणे काहीतरी श्रीराम. हे प्रचितीचे बोलिले, आधी केले मग सांगितले, मानेल तरी पाहिजे घेतले कोणी एके श्रीराम. महंते महंत करावे, युक्ती बुद्धीने भरावे, जाणते करून विखरावे नाना देशी श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे निस्पृह वर्तणूक नाम समास 10वा समाप्त. कुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.